आज आमच्या घरी होतं धोंड्याचं जेवण। हाय फ्रेंड्स, हे बघा सकाळी सकाळी गावाकडची इतकी सुंदर वातावरण होतं आणि खूप भारी वाटत होतं। आणि हे बघा ह्यांचंही कसं चाललं होतं, हे मला म्हणत होते लवकर आवर, टाईमपास करू नको, पाहुणे येतील। मग लगेचच आवरायला घेतलं, छान अशी रांगोळी काढली आणि खरं तर मला पांढरी रांगोळी हवी होती पण नेमकं ती संपली होती। मग हाय त्याच्यातच ॲडजस्ट करून घेतलं आणि आईंचाही स्वयंपाकाला लागलेला होत्या। आई त्यांचा स्वयंपाकही झालेला चालूच होता आणि खरं तर त्यांनीच सगळा स्वयंपाक केला, मी काहीच केलेला नाही। पिहू आली होती, माझ्या जावेची मुलगी आहे, प्रिशासोबत खेळण्यासाठी आणि मस्त अशी ती दोघीही मस्त खेळत होत्या। मग लगेचच प्रिशाला तेल मॉलिश घातली, तिला आंघोळीला घेतलं आणि आंघोळ घालून तिला झोपी घातलं कारण की ती झोपलेली असली का तरच माझे कामं वगैरे उरकतात। मग त्याच्यानंतर लगेच तिचे कपडेही धुवून टाकले, धुवायचे होते ते, आणि वाळत घातले। तोपर्यंत सगळे पाहुणेही आले। मग काय लगेचच त्यांना पाणी वगैरे देऊन त्यांना जेवायसाठीही बसवायचं होतं। मग देवाला नैवेद्य अर्पण केला आणि मस्त त्यांना ताटं वगैरे वाढून दिली। सगळ्या माणसांना आधी जेवायला बसवलं होतं। मग मस्त असं त्यांचे जेवण वगैरे झाले आणि प्रिशाचं तर काही टेन्शन नव्हतं मला, ती कोणाकडे अगदी व्यवस्थित राहत होती, अगदी मस्त अशी खेळत वगैरे होती त्यांच्यासोबत। मग आम्ही दोघीच राहिलो होतो शेवट जेवायच्या, म्हणजेच मी आणि ताई। मग आम्ही मस्त असं जेवायला बसलो, जेवण वगैरे करून घेतलं। मग तोपर्यंत घरातलंही आवरून घेतलं, भांडे वगैरे आवरून घेतले आणि निवांत असं बाहेर बसायला आलो। सगळे असे बाहेरच बसलेले होते हवेशीर, यांनाही काही टेन्शन नव्हतं, हे पण मस्त असे निवांत बसलेले होते कारण खूप दिवसांनी आहे ना सगळ्यांच्या भेटीगाठी झालेल्या होत्या। मग काय, आणि हे बघा प्रिशालाही आहे ना आईंनी मस्त अशी आहे ना बाजेखालीच झोळी बांधून दिली होती आणि मस्त असं तिला झोपवलेलं होतं। आता आम्हाला घरी निघायचं होतं परत जाण्यासाठी आणि मग काय मला बॅग वगैरे पॅक करायची होती आणि हे बघा एवढा मोठा पसारा होता। मग लगेचच सगळा पसारा आवरून घेतला, बॅग वगैरे भरून घेतली, बॅग गाडीमध्ये नेऊन ठेवली सगळी आणि मी मस्त गव्हाची गोणी वगैरे सगळं घेतलेलं होतं गावाकडून। गावी असलं का असं काही टेन्शन नसतं, सगळं आयतं मिळत असतं। आणि हे बघा प्रिशाही झोपी गेली होती कारण की सकाळपासून एवढी कलकल वगैरे आवाज वगैरे होता ना, त्याच्यामुळे तिची काही झोप नव्हती झाली। मग त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढे आल्यानंतर मस्त उसाचा रस घेतला, उसाचा रस वगैरे पिऊन घेतला, त्याच्यानंतर घरी आलो। तर असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।